मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती, जय शिवराया, जय संभाजी महाराज, जय भीम. तुम्हाला सांगतो मी सकाळी एक 6 वाजता त्यानंतर मी कुठं गेलो, पंढरपूरला गेलो. पंढरपूरमध्ये इतकी गर्दी, लाखांनी गर्दी, कमीत कमी 15 लाख माऊलींची पालखी चाललेली. माऊलींची, तुकाराम महाराजांची, ज्ञानेश्वर महाराजांची इतकी पालखीमध्ये गर्दी, एवढी गर्दी म्हणजे काय सांगायचं काम नाही. उभा राहायला जागा नव्हता, गाडी काढायला जागा नव्हता. एवढी समर्थक, एवढं पब्लिक, लाखोनी जनता, लाखोनी समर्थक. त्या वारीमधनं मला 3-4 तास लागलं. मी हिडिओ सकाट मला तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात संपूर्ण बुजुर्ग, काही तरुण होती, नौजवान होती, पण काय आया बहिणी होत्या, ही मुली युवाग होती, मुली होत्या, ही होत्या. अशी इतकी गर्दी, इतकं भीड होती. तुम्हाला सांगतो एकच नाव होतं, पांडुरंग रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. म्हाताऱ्या माणसाच्या पण हड्डीतनं महाराष्ट्रातली अशी संतांची भूमी, पुण्याची भूमी, महावीरांची भूमी, शुद्ध पुरुषी महावीर तयार झाले. छत्रपती शिवराया तयार झाले, संभाजी महाराज तयार झाले, त्यानंतर बाबासाहेब झाले, त्यानंतर ज्योतिबा महात्मा फुले झाले. अशी हीर आपली. त्यांच्या तोंडातनं एकच नाव, ज्ञानीबा तुकाराम माऊली, ज्ञानीबा तुकाराम माऊली, विठ्ठल. इतकी त्यांच्या हड्डीत जरी दम नसला तरी, इतकी ताकद जरी नसली, बुजुर्गांच्या ह्याच्यातनं पांडुरंगाला वर कडत, रांगत चालत, घसरत चालत, पांडुरंगाची इतकी अपाट भक्ती लोकांना आम्हाला पाहायला मिळली. आणि तुम्हाला सांगतो मी कमीत कमी 4 तास त्या वारीतनं पोलिसांचा बंदोबस्त, इकडं बंदोबस्त, वारीला प्रत्येक ठिकाणी सुई, ही सुई, ती सुई, पण वारीला एवढी खास काय सुई नव्हती. पण एक हिंदुत्व चांगले आज महाराष्ट्रातल्या बुजुर्गांच्या, संपूर्ण बुजुर्ग होती, आया बहिणी होत्या, बुजुर्गा, म्हातारी माणसं बुजुर्ग होती, तरुण होती. पण त्या बुजुर्गाच्या तोंडातनं नाव काय, रामकृष्ण हरी. त्यांना पांडुरंग आमचा मालक चालवत होता. एवढं जरी आपल्या हिंदू धर्मासाठी आणि हिंदुत्वांसाठी आम्हाला आज गौरवची वाटते. आम्ही एक हिंदू आहे म्हणून. आणि एक हिंदूची व्याख्या कुणीच करून एक चांगले जाधव फक्त स्वतःच्या आशीर्वादाने आणि स्वतःच्या विचारांनी आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांनी, बाबासाहेबांच्या विचारांनी आणि संभाजी महाराजांच्या विचारे आणि सिद्ध पुरुषांच्या विचारे, आईबापांच्या आशीर्वादाने, आया बहिणींसाठी कुठं अत्याचार होतो, कुठं भ्रष्टाचार होतो, काही जणांना न्याय मिळत नाही. म्हणून आज ह्या शास्त्रात आम्ही सामाजिक कार्यकर्ता, समाज कार्यकर्ता, आज ना उद्या आमचं पण दिवस बदल, आम्ही पण एक सामाजिक कार्यकर्ता आहे. एक अनाथ आहे, मला पण आईबाप नाही, पण आम्ही सगळं काय म्हणतो, अख्खं महाराष्ट्र आमच्यासाठी परिवार आहे म्हणतो. आम्ही काय म्हणतो, अख्खं महाराष्ट्र परिवार आहे म्हणतो. महाराष्ट्रातल्या परिवारांसाठी आम्ही मिळू तर चालेल. गोरगरिबांसाठी, शेतकरी बांधवांसाठी, कामगार बांधवांसाठी, ह्यांच्यासाठी आम्ही मिळू तर चालेल. पण समाजमधलं कधी हार मानणार नाही, कधी मागं सरणार नाही. आम्ही कार्य आमचं महाराष्ट्रात लगातार वाढायला लागले, पोचायला लागले, विभागामध्ये शेअर व्हायला लागले, व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले, ते सपोर्ट करायला लागले. ते आई जगदंबीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातली जनता बघायला लागली. चांगदेव जाधव एक सामाजिक कार्यकर्ता, युवा तरुणांची मी एक फौज तयार करायला बघतोय आणि मावळं तयार करायला बघतोय. मावळ्यांची मला सपोर्टांची गरज आहे. सगळ्यांनी सपोर्ट द्या, सगळ्यांचं साथ द्या आणि कमिटमेंट करून सांगा. जय हिंद, जय छत्रपती, जय शिवराय.